बंदुकी गँगला घेऊन मी जायला होता फिरण्यासाठी बरं का, पण तिथे जाऊन आमच्यासोबत एवढा मोठा पोपट होणार होता हे मला माहितीच नव्हतं. बो सांगतो तुम्हाला शेवट. तर जय वाल्मिक मित्रांनो, मी तुमचा लाडका शंकर आणि आज विक ऑफ असल्यामुळे आपल्याला जायचंय डवरापट्टी मारायला बरं का. तुम्हाला माहिती का, माझा जर विक ऑफ असला ना, मी डायरेक्ट 2 वाजेपर्यंत झोपतो बरं का, आणि डायरेक्ट 3 वाजेला अंघोळ करतो. मग काय अंघोळ झाल्यानंतर माझं जेवणच बाकी राहतं बरं का, आणि खाली बंदुकी गँग आपली वाट पाहते. चला म्हटलं फटाफट जेवण करून घेऊ म्हटलं. बाई आता सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मला जायचं होतं मंदिरात बरं का. मग निघालो होतो मी आता मंदिरात जाण्यासाठी. मग काय हात जोडून विनंती केली आणि एकच गोष्ट मागितली बरं का, की आपले 10K फॉलोअर लवकर कंप्लीट होऊ द्या. तुम्हाला माहिती का, दर्शननी मला कॉल केला आणि सांगितलं की 1 घंट्यापासून वाट बघतो आणि इथं आलो तर कोणीच नाही रे बाई. म्हटलं बाई माझ्यासोबतच पोपट करता येईल. आता आमची बंदुकी गँग जमा झाली होती बरं का, पण आमच्याकडे बाईकच नव्हती. हो म्हटलं बाबा काय सीन झाला म्हटलं हा. तुम्हाला माहिती का, आज आमची बंदुकी गँग जंगलमध्ये मंगल करण्यासाठी जात होती बरं का, म्हणजे रील शूट करण्यासाठी. पण इथं आल्यानंतर आमचा प्लॅन कॅन्सल होणार होता हे मला माहिती नव्हतं बरं का. मग काय रिक्षात बसलो आणि निघालो आम्ही शॉपिंग सेंटर मॉलला. मग काय मॉलला आल्यानंतर इथं पण पुरं बकाशल वाटत होतं. भाऊ म्हणलं बाबो काय बोर दिवस जातो म्हणलं यार आज. मग काय मॉल मध्ये थोडाफार टाइमपास केला आणि डायरेक्ट कल्टी मारली बरं का. तिथून चला म्हणलं बाई आता पीजीला. मग काय आता मारतोय मी कल्टी, तिथपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून. आणि बाई पुढचे ब्लॉग खूप भारी येणार बरं का.